रामकृष्ण हरी। आज आपल्या राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्रावरती गेले दरवर्षी आपल्या या ठिकाणी अन्नक्षेत्र चालू असतं। कुठे ना कुठे आज 5 वर्षे झालेली आहेत। नर्मदा खंडामध्ये पायी परिक्रमावाशांसाठी आपले अन्नदान चालतं आणि अन्नदानासाठी आपल्या सेवेकऱ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी असतं सेवा करण्याकरता। कारण आपण या ठिकाणी बाजरीची भाकरी देत असतो। बाजरीची भाकर, बेसन, ठेचा, लोणचं अशा प्रकारचा आपला मेनू पायी परिक्रमावाशांसाठी या ठिकाणी असतो। आणि महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र ताहराबाद तालुका रावरी या ठिकाणून आम्ही आहोत। आम्ही दोघंही पती पत्नी या ठिकाणी राघवची पायी परिक्रमा पूर्ण झाल्यापासून एक आपल्या डोक्यावर आम्हाला वैयक्तिक वाटायचं असं कुणाचं सांगत नाही की आपल्या डोक्यावरती ऋण झालेलं आहे आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता या ठिकाणी आपण काहीतरी केलं पाहिजे। म्हणून आपण हे अन्नक्षेत्र 5 वर्षापूर्वी चालू केलेलं आणि अजून अभ्यास सुंदरपैकी चालू आहे। नर्मदा माईचा आशीर्वाद आहे, सर्व भाविकांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर इथे सेवेकरे जे सेवा करण्याकरता येतात, खरं तर प्रत्येकजण अन्नक्षेत्र चालवणं थोडंसं कठीण आहे, चालवू शकत नाही। आज कोणी म्हणतं आम्ही इकडे अन्नक्षेत्र काढणार तिकडे काढणार, पण अन्नक्षेत्र खरोखर रिअलमध्ये जेव्हा चालवायचं आहे त्यावेळेला काय त्रास असतो किंवा किती कष्ट असतात, त्याच्या पाठीमागच्या काय भूमिका असतात ते आम्हाला विचार, आम्ही सांगतो तुम्हाला। कारण म्हणून असं वाटतं प्रत्येकाला शक्य नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण अन्नक्षेत्र या ठिकाणी जरी नर्मदा माईनं आमच्याकडून निर्माण करून घेतलं, आम्ही काही उपकार करत नाही आहे। नर्मदा माईच्या आशीर्वादानं सर्व चालू आहे, ती सर्व करून घेते, सर्वांचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहेच आहे। म्हणून या ठिकाणी कुणाला सगळ्यांना इतर लोकांना ज्यांना अन्नक्षेत्र काढू शकत नाही किंवा इच्छा आहे मनातून आपल्याला अन्नदान करायची, सेवा करण्याची, तर त्यांनी अन्नक्षेत्रावरती सेवा जरी केली तरी भरपूर प्रकारचं पुण्य त्यांना एकाच जागेवर बसून भेटणार आहे। कारण नर्मदा खंडामध्ये आल्यानंतर प्रत्येकजण हा काहीतरी पुण्य त्याच्याकडे असतो म्हणूनच येत असतो, उगाच या ठिकाणी येत नाही आहे। अनंत जन्माचं काय पुण्य लागतात, परंतु तो कशी परिक्रमा करतो, काय करतो त्याच्यावर डिपेंड आहे। मग तो किती पुण्य घरी घेऊन जातो, किती पुण्य गमावून जातो, तो त्याचा प्रश्न आहे। परंतु या ठिकाणी सेवा देण्याकरता बऱ्याच वेळा अनेक भाविक असतात। त्यापैकी आजही काही भाविक असे आहेत की आपल्या पायी परिक्रमेमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि गेली 17 दिवस झालेत आज आपल्या अन्नक्षेत्रावरती आहेत। तर ते आहेत पुण्या फलटणमध्ये गुणवरे गाव, त्या ठिकाणाहून ते आपल्यासोबत बसद्वारे परिक्रमेला सुद्धा आपल्यासोबत होतात आणि अन्नक्षेत्रावरती सेवा करण्याकरता सुद्धा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। म्हणून त्यांना हे आहेत शंकर काका करणे, तर गुणवरे गावातून फलटण, आणि या आईसाहेब आहेत कमलताई, हे दोघंही पती पत्नी इतकी कमलताई करणे, तर दोघंही या ठिकाणी सुंदरपैकी त्यांनी सेवा दिली आणि प्रामाणिकपणाने। विशेष म्हणजे पायी परिक्रमेत असताना हे करणं विशेष आहे, म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल खूप स्वाभिमान आहे। बाकी आपणही परिक्रमावासी किंवा सेवाधारी लोक या ठिकाणी सेवा देण्याकरता येतात, सर्वांचे खूप खूप अभिनंदन। नर्मदा माई त्यांना त्या ठिकाणी उदंड आयु आरोग्य ऐश्वर्य देणारच आहे। कारण संपत्ती कमवताना, संसार करताना संसारही केला पाहिजे, संसार तर सोडायचा नाही आहे, पण ते करता करता जेवढं शक्य होईल तेवढी आपण या ठिकाणी सेवा केली पाहिजे। तर नर्मदा माई त्यांना या सगळ्या गोष्टी भरभरून देईलच। त्याचबरोबर त्यांच्यानंतर या ठिकाणी पायी परिक्रमेमध्ये असणाऱ्या ताई, त्या ज्या आहेत की आपल्या तर नाशिक जिल्ह्यामधून एक ताई आहेत, त्या ताईंचं नाव आहे चंद्रकलाताई सूर्यवंशी, त्या नाशिक जिल्ह्यातीलच आहे, त्यांचं ढेकू गाव आहे। त्याही पायी परिक्रमेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि 5-6 दिवस झाले आम्ही विनंती केली, या ठिकाणी आपल्या सेवेकरांची कमी आहे। खरोखर त्यांनी पायी परिक्रमेत असताना, नाही तर पायी परिक्रमेमध्ये एवढा वेळ देत नाही कोणी, जो तो नुसता पळायचं करत असतो, पण त्यांना असं वाटलं आपण जे लोकांनी आपल्याला दिले, एवढे दिवस खाऊ घातलेला आहे, तर आपल्याही डोक्यावरती ऋण आहे असं त्यांना काही वाटलं असेल, म्हणून त्यांना आम्ही विनंती केल्याबरोबर त्या आनंदाने या ठिकाणी थांबल्या। त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणी सेवा दिलेली आहे। नर्मदा माई त्यांना सुद्धा भरभरून त्या ठिकाणी देईल, यात काही शंकाच नाही आहे। नर्मदा माईकडे या सर्वांसाठी, सर्व सेवेकऱ्यांसाठी आमचं हे निवेदनच असतं की सर्वांना आयु आरोग्य ऐश्वर्य आणि संपत्ती त्यांना भगवंताने नर्मदा माईने द्यावी आणि त्यांचं राहिलेलं आयुष्य हे सुखाचं समाधानाचं असं त्यांचं जावं। आणि पाठीमागचा जो परिवार आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडून पैसे तर त्यांच्या संसारामध्ये जमवलेच असतील, पण विशेष रूपाने ही पुण्यरूपी संपत्ती ह्या भाविकांनी कमवून या ठिकाणून जात आहे। कारण विशेष रूपाने मुद्दाम व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतो आज अन्नक्षेत्रावरती असताना, कारण विशेष रूपाने पायी नर्मदा परिक्रमेमध्ये थांबलेले आहेत, म्हणून त्यांचा खूप स्वाभिमान आहे। आणि आज आम्ही यांना 2/2/2026 या दिवशी ती रजा घेत आहेत। तर या ठिकाणी सेवेसाठी दुसऱ्या महिला आलेल्या आहेत।
फेवरेट आयटम. तर आणखी काही महिला भाविक त्या ठिकाणी सेवेसाठी आलेल्या आहेत, म्हणून त्या इथून पुढे सेवा देणार आहेत. ज्यांना कोणाला सेवा द्यायला यायचं असेल त्याने या नंबरवरती संपर्क, आपण स्क्रीनवरती दिसतो या नंबरवरती संपर्क करून या ठिकाणी आपण सेवेला येऊ शकता आणि अगणित पुण्याचे भागीदार आपण त्या ठिकाणी व्हायचं आहे. म्हणून जास्त काही नाही बोलता, नर्मदे हर, रामकृष्ण हरी.